लॉस होतो ना. कसा लॉस होतो? आता तर AI तसेच चित्र काढून विकतो तर सगळे त्याच्याकडूनच चित्र घेणार AI कडून. जर कोणत्या चित्रकाराने दुसऱ्यांची पेंटिंग बघून बघून शिकण्याचा प्रयत्न केला थोडी ना त्या चित्रकारांचा लॉस होणार आहे ज्याचं बघून तो पेंटिंग करतो. आता विन्सनने पण कोणाकडनं तरी ते चित्र घेतलेत आणि तो पण चित्र काढायला शिकलाय. तर जे आधीचे चित्रकार होते तर आता विन्सन त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी काढत असेल तर मग त्या माणसांची व्हॅल्यू कमी होऊ शकते कारण की विन्सन आता काहीतरी नवीन शिकलाय. मग तसंच AI पण असंच करतोय ना, तो काहीतरी नवीन शिकतोय त्याच्यामधून. विन्सेंट आणि AI यांच्यामध्येच काही फरक नाहीये असं यांचं म्हणणं आहे. आता बघा म्हणजे पण त्या इमेजेस त्यांनी त्याच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस पासून बी काढले असणार. स्टाईल शिकली आहे ना पण दादा त्यांनी कुणी स्टाईल विन्सेंटनी. It is a short form theory.